ही सगळी मंडळी आतमध्ये घुसली कशी, आतमध्ये आली कशी, तुमच्यावरती राज्य केलं कसं? कारण आम्ही बेसावध होतो. आम्ही सतत सातत्याने बेसावध राहतो. आम्ही आजूबाजूला कुठेही काही पाहत नाही आहोत. आम्ही फक्त मोबाईलमध्ये काय कोणत्या क्लिप आल्यात आणि काय पुढचा फॉरवर्ड चालू आहे एवढंच फक्त बघतो. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की हे लाऊडस्पीकरचं भोंग्यांचं आंदोलन हे एका दिवसाचं आंदोलन नाहीये. या गोष्टीला जर सातत्य नसेल पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला चेक करतायत, ते फक्त तुम्हाला तपासतायत. हे जिवंत आहेत हे विसरले, सोडून द्या. हळूहळू हळूहळू आवाज वरती परत यायला सुरुवात होणार. सारख्या सारख्या गोष्टी होत नाहीत. आता सुरू केलं ना, एकदाचा तुकडा पाडून टाका. एकदाचा तुकडा पाडून टाका. म्हणून मी आता एक पत्र तुम्हाला देणार आहे. आता नाही, पुढच्या काही दिवसांमध्ये, एक 2-4 दिवसामध्ये एक पत्र देणार आहे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात जोडून विनंती आहे, प्रत्येक घराघरामध्ये ते पत्र पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन हे काही सर्व समाजाने लोकांनी सगळ्यांनी येऊन रस्त्यावरती केलं पाहिजे अशातला भाग नाहीये. परंतु त्यांचं सहकार्य, त्यांचा सहभाग हा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर या गोष्टी वेळीच थांबतील, बंद होतील. ते पत्र मी तुम्हाला लवकरच देणार आहे. या सगळ्या भोंग्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, जवळपास 28,000 मुलांना नोटिसा गेल्या महाराष्ट्र सैनिकांना. कमी जास्ती इकडे तिकडे असेल. 28,000. जो कायदा पाळा सांगतोय त्याला नोटिसा बजावणार, त्याला अटक करणार, त्याला तडीपारा लावणार. आणि जे कायदे पाळत नाहीत त्यांच्याबरोबर चर्चा करणार. क्या लगता है असलम भाई, आपको कितना लगता है, कितना साउंड कितना होना चाहिए आपके पास में? चर्चा. या चर्चा काय करायची? या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या लोकांवरती, सर्व मराठी हिंदू पोरांवरती तुम्ही केसेस टाकताय. आमचे संदीप देशपांडे जवळपास पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करून आल्यासारखे पोलीस शोधत होते. शेवटी त्याच्या संदीपच्या बायकोने फ्रीज पण उडून दाखवला. अहो नाहीये घरात. पण या सगळ्या आंदोलनामध्ये मी एक सर्वात महत्वाची गोष्ट, जर सगळ्यांनीच जोरात काम केलं त्याचे हे सगळे परिणाम आहेत, त्याचे हे सगळे रिझल्ट दिसत आहेत. माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मी आभार मानीनच, त्यांचं अभिनंदन करीनच. पण खास करून आपल्या पक्षाच्या विधी विभाग, किशोर शिंदे ते आणि त्यांचे वकील सर्व मंडळी, महाराष्ट्रातली आपल्या सगळ्या विधी विभागाची सर्व वकील मंडळी, या सर्व लोकांचे मी खास करून आभार मानीन की सगळ्या ठिकाणी ही वकील मंडळी उभी राहिली आणि आपल्या पोरांना ताबडतोब बाहेर काढण्यात आलं. त्याच्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की आंदोलनं होतील, होत राहतील, करायची आहेत, काळजी नसावी, टीम तयार आहे. त्याच्यामुळे मी आता फार काही आपल्याला लांबण लावत नाही मी. परंतु मी पुढच्या आठवड्यामध्ये माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर एक 2-4 आठवडे माझे जरा काही रिकव्हरी या सगळ्या गोष्टींसाठी जातील. आणि ते झाल्यानंतर मग एक महिना, 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यांनी मी पुन्हा आपल्यासमोर येईन. त्यावेळेला अनेक गोष्टींवरती मला काय वाटतं, काय विचार आहेत ते मी आपल्यासमोर मांडीन. तुर्तास हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन आपल्याला चालू ठेवायचं आहे. आणि त्याच्यासाठी जे पत्र आहे ते घरोघरी आपण सर्व हिंदू बांधवांच्या घरी, भगिनींच्या घरी आपण पोहोचवाल, ही एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.